पहिली गोष्ट जी मला कॅटनी सांगितली आहे, म्हणजे ते त्या मुलाला डॅड समजते ती कॅट, तर ते जी मला फिलिंग आली की ते खूप वरीड आहेत, त्यांना सांग थोडं शांत व्हायला. तर पहिल्यांदा मी हे कन्वे केलं की कुठलं तुमचे जे हस्बंड आहेत ना, जे जास्त कनेक्टेड आहेत त्यासोबत, सो प्लीज त्यांना एकदा सांगा तुम्ही रिलॅक्स करा, बिकॉज खूपच इमोशनल झाले. आणि मी जेव्हा कम्युनिकेट केलं, तिने सांगितलं की बघा मी सोसायटीमध्येच आहे आणि तुम्ही मला न सांगता गेलात. पहिली गोष्ट तुम्ही मला सांगून गेलात की तुम्ही किती दिवसांसाठी चाललात. तर मी तिला म्हटलं इथून पुढे त्यांना तिला प्लीज सांगत जावा की तुम्ही किती वेळासाठी चाललात, कुठे चाललात. मी सगळ्या पेट पेरेंट्सला हेच सांगते की तुम्ही सांगून जात जावा. आणि मजला त्यांना कळतं, ते लिमिट सेट करून ठेवतात की ओके एवढ्या वेळ आम्ही राहतो एकटा असं. मग ती म्हणली नाही घरात होती लोक. मी म्हणलं ते इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट कोण आहे, तो एक व्यक्ती तुमचा हस्बंड. तो दिसला नाही म्हणून ती थोडीशी हे झाली, ती बाहेर पडली. मी म्हणलं तुम्ही आलात ना की ती मे बी शो अप करेल, तुम्ही पोहोचा सकाळपर्यंत. मी सांगितलं सोसायटीमध्ये असं तसं. म्हणलं लेट्स वेट फॉर हर. ती स्वतः म्हणलीये, ती कॅट म्हणली की मी स्वतः परत येते उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळ.